गुड मॉर्निंग मंडळी, सीताराम. तो श्रावण महिन्यातला हे दुसरा सोमवार तर आली होती मी मंदिरामध्ये. तर बघा किती सुंदर अशा मूर्त्या आहेत आमच्या साऊथच्या मंदिरामध्ये. आणि एकच अशी मोठी मूर्ती तुम्हाला बघायला मिळणार नाही. अशा छोट्या मोठ्या आणि भरपूर अशा नागाच्या त्या मूर्ती प्रत्येक मंदिरामध्ये तुम्हाला भेटेल बघायला. आपल्या इकडं तर नसतात, पण बघा राहणार म्हणलं तर प्रत्येक मंदिरामध्ये एक नागाची अशी मूर्ती दिसतीच. कारण आमच्या इकडं त्या नागाम्मा म्हणून खूप मानतात मंदिरामध्ये. बघा किती सुंदर मंदिर आहे. आणि आज पावसाचा भरपूर आकार आहे, त्याच्यामुळे सकाळी आधी बाहेरची पूजा करून घ्या म्हणलं. पुन्हा मग घरातली आपली बेल ते व्हायला खूप टाइम लागतं मला, त्याच्यामुळे आधी बाहेरून पूजा. सकाळचा 8चा टाइम आहे. पब्लिक काही नव्हती, मस्त शांत व पद्धतीने छान झालेली आहे पूजा. आणि आता मी आलेली आहे इथे हे मारुती मंदिर जे आहे. हे जे बघा पिंपळाचं झाड जे तुम्हाला दिसतंय ना, ते खूप असं पिढ्या गेलेलं आहे. आणि त्याला वरून अशा उलट्या मुळ्या फुटलेल्या आहेत. कारण झाड जेव्हा खूप वृद्ध होतं, खूप वयस्कर होतं, तेव्हाच असे झाडाला मुळ्या फुटतात. बघा किती मुळ्या आहेत, हे मी दाखवायले तुम्हाला. खूप मोठं झाड आहे हे जे साईडला जर पाणी जमा झालेलं आहे ना, हे पाऊस आमच्या इकडे इतका झाला ह्या वर्षी, एकदम तळ झाले. आणि पावसाने आभाळ भरून आलेलं आहे. आता बाजूलाच एक शनिदेवाची पण मूर्ती आहे. म्हणलं तर नवग्रहाची नाहीये. या इकडे पाऊस पण यायला थोडा थोडा. आणि आम्ही घरी आलो की पाऊस झालेला आहे सुरू. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा.